आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. स्वानंदी अगं बाहेर ते सरपोतदार सर आलेत. सरपोतदार सर आलेत? हो, ते हॉस्टेलमध्ये पत्रकार परिषद झाली होती ना ते. हो माहितीये मला. मी वॉर्डन मॅमना सांगून येते. फातिमा तुम्ही खा, मी आलोच आहे. एक मिनिट. सरपोतदार सर यावेळेला? स्वानंदी मी साहेबांना भेटून येतो. आलोच. साहेब नमस्कार. अरे असू दे असू दे. कसा आहेस? मी मजेत. तुम्ही कस काय चक्कर टाकली? मला सांगितलं असतं मी पार्टी ऑफिसला आलो असतो. तुम्ही कशाला तसदी घेतली? साहेब तुम्ही घेऊन जायला नाही आलायत ना? नाही तसं जर असेल तर म्हणून मी तुम्ही उच्चारण्याआधीच तुम्हाला सांगतोय. आणि साहेब प्लीज मला फोर्स करू नका. तुला कोणी सांगितलं नाही मी तुला भेटायला आलोय? मी वॉर्डनना भेटायला आलोय. बाकी कसा आहेस तू? खुश आहेस ना? तू खुश आहेस म्हटल्यानंतर आणखीन काय हवं? येतो. मॅम. वॉर्डन मॅम, ते सरपोतदार सर आलेत तुम्हाला भेटायला. आत येऊ का? या बसा. थँक्यू. इथे त्याची गरज नाहीये. हो सॉरी. थँक्यू. काही काम असेल म्हणून आला असेल, कारण भूतकाळावर बोलण्यात मला इंटरेस्ट नाहीये. जे काय काम आहे ते पटकन सांगा, मला इतरही काम आहेत. सॉरी, काही न कळवताच अचानक आलो. तुम्हाला डिस्टर्ब केलं, पण माझा नाईलाज होता. आणि मी काही भूतकाळातल्या गोष्टी बोलण्यासाठी आलेले नाही, मणीबद्दल बोलायला आलोय. आत्ताच्या या घडीला मणी माझं ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नाहीये, म्हणून मी तुम्हाला विनंती करायला आलोय. प्लीज त्याच्याशी बोला. हवं असेल तर मी जे काही देणगी देणार आहे ती दुप्पट करतो, म्हणजे 5 लाख आणखीन देतो. पण आजच्या दिवसात मणी घरी यायला हवाय. सगळ्या गोष्टी पैशापाशी येऊन थांबतात ना मिस्टर सरपोतदार? तुम्हाला अजूनही कळलेलं नाहीये की पैशाने सगळ्या गोष्टी विकत नाही घेता येत. ह्या जगात इमोशन, स्वाभिमान अशाही गोष्टी आहेत ज्या आपण विकत नाही घेऊ शकत. जाऊ द्या, पण त्या तुमच्यासारख्या श्रीमंत माणसाला नाही कळणार. हा माझ्यावरचा राग बोलतोय हे मला समजतंय, पण प्लीज मणीला याच्यामध्ये आणू नका. मणी घरी येणं महत्वाचं आहे आणि त्यासाठी मी कुठलीही किंमत मोजायला तयार आहे. ह्या घडीला मणीला समजावून सांगणारं जर कोणी असेल तर त्यात तुम्ही आहात, म्हणून मी तुमच्या समोर आलोय. इट्स ॲज सिम्पल ॲज दॅट. आय एम सॉरी. मी तुमच्या पैशासाठी मणीच्या स्वाभिमानाशी नाही खेळू शकत. ज्या घरात तो 28 वर्ष राहिला त्या घराबद्दल त्याला थोडीशी पण आपुलकी आणि जाणीव नाहीये. त्याच घरात परत जा अशा त्या अनाथ मुलाला मी परत नाही सांगू शकत. मणी
मणी अनाथ नाहीये. त्याचा बाप होऊन माझ्या मुलासारखा त्याला मी वाढवलाय. भले जग काहीही म्हणो, मला त्याच्याशी घेणं देणं नाहीये. मी तुमची मदत नाही करू शकत. तुम्ही जाऊ शकता. हे बघा, रागात घेतलेले निर्णय कधीच योग्य नसतात. मणीनी माझ्या बरोबर माझ्या घरात राहणं ह्यातच त्याचं हित आहे. आता मणी माझ्या बरोबर राहणार नाही तर काय इथे ह्या हॉस्टेलमध्ये राहणार आहे का कायमचा उपऱ्यासारखा? मला माहितीये माझ्याकडे घर नाहीये. हे हॉस्टेल माझं घर आहे आणि या घरात मणीला नेहमीच जागा असेल. इथून निघून जा असं मणीला सांगून मी त्याच्या भावना, त्याचा स्वाभिमान दुखावू शकत नाही. जाऊ द्या, तुम्हाला नाही कळणार, कारण तुम्ही मोठी माणसं आहात, श्रीमंत माणसं आहात. पण आमच्यासारख्या माणसांनाही भावना असतात आणि त्या दुखावल्यानंतर आम्हालाही तितकाच त्रास होतो जितका तुमच्यासारख्या श्रीमंत माणसांना होतो. मणी मला मुलासारखा आहे. आणि मी त्याला त्रास देऊ शकत नाही, त्याला दुखावू शकत नाही. साहेब, काय काय स्वानंदी? सॉरी साहेब, पण मी तुम्हाला हेच सांगायला आले होते की आम्ही सगळेजण मिळून मणी सरांची खूप काळजी घेऊ. त्यांना त्यांच्या घरची आठवण येणार नाही याची बी काळजी घेऊ. तुम्ही नका काळजी करू. मला मणीची काळजी नाहीच आहे. तो कुठेही गेला ना तरी सुद्धा तो ऍडजस्ट होतो. मला एकच भीती वाटते की भूतकाळातली बंद केलेली कुलप ह्या गोष्टीमुळे उघडली तर कठीण होऊन बसेल. भूतकाळातली कुलप म्हणजे? काही नाही. साहेब असं का म्हणाले? भूतकाळ? कुणाचा भूतकाळ? वॉर्डन मॅडमही असलंच काहीतरी म्हणाल्या होत्या. सरपोतदारांच्या वारसदारावर आली वाईट वेळ. विमेन्स हॉस्टेलमध्ये शेफ म्हणून करतोय काम. सरपोतदारांच्या वारसदारावर आली वाईट वेळ. लेडीज हॉस्टेलमध्ये करतं शेफचं काम.
हा फोटो कोणी छापून आणलाय आता? याचे परिणाम लई वाईट होतील. वाचा काय, अरे याचा काय परिणाम होईल कमीत कमी याचा तरी विचार करायला हवा होता. डॅड मला काय माहित, मला काय दुसरे उद्योग नाही आहेत का मणीचे असे फोटो काढायचे आणि छापून आणायचे? हेच काम आहे का आता माझ्याकडे? मला नाही माहित. वारसदार असा शब्द लिहिलेला आहे याच्यामध्ये. याच्यामुळे माझ्या डोळ्यासमोर फक्त दोनच माणसं आहेत जी दुखावली गेलेली आहेत. अरे मग तिसरं असं कोण आहे जे हे हायलाइट करेल? अरे कोणाला पडले मणी काय करतोय काय नाही? मग मला तरी काय पडली आहे डॅड? याद राखा, या सगळ्यामुळे निवडणुकीवर विपरीत परिणाम होईल. या असल्या क्षुल्लक गोष्टींमुळे, घरातल्या भांडणांमुळे जर मी निवडणुकीत पडलो तर याला तुम्ही जबाबदार असाल. डॅड काय बोलताय तुम्ही? हा असा विचार तुमच्या मनात येऊ तरी कसा शकतो? डॅड मुलगा आहे मी, तुमचा सख्खा मुलगा. नाही मला माहिती आहे माझं वागणं तुम्हाला आवडत नाही. रादर माझं वागणं, माझं बोलणं, माझं विचार करणं काहीच आवडत नाही. आय एम गुड फॉर नथिंग असं तुम्हाला वाटतं हेही मला माहिती आहे. पण याचा अर्थ तुमच्या राजकीय प्रतिमेला धक्का बसेल असं काहीतरी मी करेन असं होत नाही ना डॅड. आतापर्यंत खूप चुका झाल्या माझ्या हातून, पण घडणाऱ्या प्रत्येक चुकीच्या मागे मीच असेल असं तुम्हाला का वाटतंय डॅड? अरे डॅड, तुम्ही तुमच्या पोटच्या सख्या पोराला आजवर ओळखूच शकला नाहीत म्हणजे. नाही मला मान्य आहे तुमचं माझ्यापेक्षा मणीवर जास्त प्रेम, ठीक आहे, ऍक्सेप्टेड. पण म्हणून मी हे असं वागेन? हा असा आरोप करून आज तुम्ही मला हर्ट केलाय. आय एम हर्ट डॅड, आय एम हर्ट. खरंच हा सुजितच बोलत होता ना? अगदी मनापासून बोलत होता. पण जर सुजितनं हे केलं नाहीये तर मग कोणी केलंय? असं कोण आहे ज्याला मणीच्या बदनामीनं आनंद होईल? असं कोण आहे की परिणामांचा विचार न करता केवळ क्षणिक आनंदासाठी हे कृत्य करेल? मला काही माहिती नाही. असं जरी दाखवत असाल ना तरी सुद्धा वाटतं तितकं सालच नाही आहात तुम्ही. सुजितच्या नावापुढे तुम्हाला दुसरं काहीही दिसत नाही. त्याच्या आनंदासाठी तुम्ही काहीही करायला तयार व्हाल, अगदी आंधळेपणानं, याची मला खात्री आहे. आणि मणीचं नुसतं नाव ऐकून तुमच्या डोळ्यात त्याच्याविषयीचा द्वेष दिसतो मला. त्याला अपमानित करण्यासाठी मागचा पुढचा विचार न करता अगदी आंधळेपणानं तुम्ही काहीही करायला तयार व्हाल याची मला खात्री आहे. अहो काय बोलताय तुम्ही? हे मान्य आहे मणी मला आवडत नाही, तो घरातनं गेला याचा मला आनंद झाला, पण ह्याचा अर्थ असा नाही की मी असं काही करेन. बस झाली तुमची नाटकं. तुमच्या ह्या पुत्रप्रेमामुळे तुमच्या नवऱ्याची राजकीय प्रतिमा डागाळली जाते हे सुद्धा तुमच्या लक्षात येत नाही. तुमच्या राजकारणात मी आजपर्यंत लक्ष घातलं का? आणि मणीचं कौतुक आज पहिल्यांदा करताय का तुम्ही? इतके दिवस उरावर निखारा ठेवून संताप दाबून उघड्या डोळ्याने त्याचं कौतुक बघतच आले की मी. मग हे आज असं घडलंय तर मीच केलं असं कशावरून? तुम्हीच मणीच्या प्रेमात आंधळे झालात म्हणून तुम्हाला तुमचा स्वतःचा पोरगा हर्ट झालेला दिसत नाही ना स्वतःची लग्नाची बायको हर्ट झालेली दिसतीये. जी बायको जिने तुमचा संसार इतकी वर्ष सांभाळला, तुमच्या पाठीशी खंबीर उभी राहिली आणि हॅलो साहेब. साहेब तुम्ही हा फोन कशासाठी केला याची कल्पना आहे मला. या निगेटिव्ह पब्लिसिटीमुळे तुमच्या इमेजवर परिणाम होईल कळतंय मला. साहेब मी इथून पुढे काळजी घेईल
पण मला घरी नका बोलू प्लीज. नाही बेटा, मी त्यासाठी तुला फोन केलेला नाहीये. आता तू स्वतंत्र व्हायचं असं ठरवलंच आहेस तर मग तुला अडवणारा मी कोण? मला कल्पना आहे आपण कितीही जपलं तरी एक ना एक दिवस पाखरं घरट्यातून उडून जातातच. कदाचित हीच ती वेळ असेल. मी तर तुला हे विचारायला फोन केला की मास्टर शेफ मणींनी असं काय बनवलं होतं? अरे मला तुझं हे रूप माहितीच नाही. तू स्वयंपाक करतोस? हे सगळं माझ्यासाठी नवीनच आहे. अगदी ब्रेकिंग न्यूज. मला तर फक्त राजकारणातल्या गोष्टी शिजवणारा मणी माहिती आहे. साहेब, तुमचा उजवा हात म्हणजे माझं फक्त एक रूप आहे. तशी खऱ्या मणीचे अनेक रूप आहेत ना. हे शेफ म्हणजे त्यातलंच एक रूप समजा. हो का? मग आम्हाला तुझं हे रूप कधी दिसलं नाही आहे आज. आमच्यासाठी अशी एखादी स्पेशल डिश बनवावीशी नाही वाटली तुला? अरे मणी, आपल्या मुलांचं अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये कौतुक करण्याचा जो आनंद असतो ना, तो तुम्हाला मुलांना कळणार नाही रे. तुम्हाला फक्त आमची शिस्त आणि कोरडेपणा दिसतो. साहेब तसं नाही. सॉरी, गैरसमज करून घेऊ नका, पण तुम्ही 5 स्टार मध्ये जेवणारी माणसं. तुम्हाला कुठे आउट हाऊस मध्ये बोलवणार होतो जेवायला? आणि घरी एवढे नोकर चाकर असताना, 5 कोर्स मेनू असताना मी कसं काय तुम्हाला? अरे मी 5 स्टार जेवतो याचा अर्थ मी तुझ्या हातचं जेवणार नाही असं कधी ठरलं? ते काही नाही. मी हॉस्टेलमध्ये येणार आहे आणि बघणार आहे मास्टर शेफ मणी मला काय खायला घालतोय ते. साहेब नक्की नक्की. मलाही आवडेल स्वतःच्या हाताने बनवून तुम्हाला खाऊ घालायला. आणि साहेब, तुम्हाला जर मी घरी नसल्यामुळे टेन्शन येत असेल तर तुम्ही प्रेसला सांगून मोकळवा की मीच मुद्दामून मनीला सांगितलंय तळागाळात जाऊन काम कर, संपर्क साध त्यांच्याशी, कामाची पद्धत बघ. वा, बघितलंस? यासाठीच मला तुझं कौतुक वाटतं. पण काळजी करू नकोस, मी बघीन काय करायचं ते. पण एक गोष्ट तुला सांगावीशी वाटते. तू परत ये किंवा येऊ नकोस. या घरामध्ये तुझ्यासाठी एक जागा असेल. माझ्या घराची दारं तुझ्यासाठी कायम मोठी असतील. थँक्यू साहेब. अरे मणी, क्या बात है, एवढा फेमस आहेस तू. व्हायरल मणी, वा. अरे हे बघ, पेपरात फोटो आलाय तुझा, बघितला नाहीस का? शिका, फेमस माणसं त्यांचा छापून आलेला फोटो बघत नाही का? मणी, अरे या सेलिब्रिटीचा एक फोटो तर पाहिजे ना. लोकांना दाखवायला बरं की या हॉस्टेलमध्ये राहणारा हाच सेलिब्रिटी आहे. फोटो कशाला? ये आपण सेल्फी घेऊयात. ये ये ये, लाजू नको. हा, आता कसं सोबत फोटो दाखवल्यानंतर तुला हवा मारता येईल तेवढीच. आणि हा फोटो जेव्हा तू सोशल मीडियावर पोस्ट करशील ना, तेव्हा मला टॅग कर. पण त्याआधी मी कोण आहे, मी काय करतो याची माहिती काढ. त्यापेक्षा एक काम करा ना, तुम्ही नेटवर सरळ टाका जनमत पक्ष मणी, सगळी माहिती मिळेल. आणि 4 लाईक सुद्धा वाढतील तुझे. थँक्यू. अरे यार, इसे भी अभी टूटना था. काय गे, बचाव बचाव, वेंधळी आहेस का ग? ती चप्पल पण कंटाळली तुला. ती फेकून दे, नवीन घे जरा. आता लेनी है, लेकिन अगले महीने की सैलरी से. फातिमा, बघू, आओ द्या.
बाय एनी चान्स तुमच्याकडे पिन, सेफ्टी पिन वगैरे, रबर बँड, स्टेपलर असं काही आहे? हो जी, द्या प्लीज. स्टेपलर. उत्तम. रेडी. तात्पुरता तुमची चप्पल बनली आहे. थँक्यू. आणि फातिमा, इतरांच्या बोलण्याकडे कधी लक्ष देऊ नका. प्रत्येकालाच पैशांची किंमत नसते. प्रत्येकालाच तो पैसा काटकसरीने योग्य त्या ठिकाणी वापरता येत नाही. तुम्हाला ते कळलंय आणि तुम्हाला जमलंय सुद्धा, तेव्हा संकोच करू नका. आत्ता ही वापरा, मी संध्याकाळी तुमच्यासाठी घेऊन दिली. थँक्यू. तुम्ही मदत करताय? नाही नाही, आम्ही जातो. जनमत पक्ष. लक्ष असू द्या. कार्तिकी, अगं हे कार्तिक, हिला काय झालं?